जय शिवराय मित्रांनो, मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजचा हा जो व्हिडिओ आहे ते अविनाश महानोर या भावाच्या कमेंटनुसार घेऊन आलेला आहे। त्या भावांना आपल्याला एक कमेंट केली होती की माझ्या मामाला आहे 2 मुली, एक आहे काळी आणि दुसरी आहे गोरी। अशा प्रकारचे सॉन्ग आहे, ते सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग कर। त्यामुळे मित्रांनो, आपण आज या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे। आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। पण मी त्याला एक छोटासा पासवर्ड लावलेला आहे, समोर मी व्हिडिओ मध्ये बोलून दाखवलेला आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघायचा आहे आणि आपला पासवर्ड ऐकून आपले सर्व मटेरियल आहे ते यूज करून घ्यायचे। जर तुमच्याकडे विदाउट अलाइट मोशन आणि काइंड मास्टर ऍप्लिकेशन असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलेले आहेत, आपण तिथून जाऊन ते इन्स्टॉल करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनलचे नाव मराठी डबल तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आणि आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू मित्रांनो मी समोर तुम्हाला जे दाखवणार आहे तो प्रिव्ह्यू तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिव्ह्यू अपलोड करत असतो। ते इंस्टाग्रामचे नाव आहे वरती ते स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे। त्यासाठी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ जो काय प्रिव्ह्यू आहे ते आपण समोर पाहणार आहोत। पण त्याअगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि व्हिडिओ लाईक केले असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ नाही घेता आपली आजची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची पाहायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर आपला आजचा व्हिडिओ प्रिव्ह्यू कसा आहे हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। जलवा है हमारा। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। पहिले मित्रांनो, आपला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये जायचे। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक दिलेले आहे, त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर स्टार्टला यायचे, खाली प्लस ऑप्शन पहा, मग त्यावर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे। तर बघा मित्रांनो, मी ते फोल्डर इथे ओपन करून घेते। तो ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल। ते मित्रांनो, मी तुम्हाला इथे काही फोटो दिलेले आहे ते फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे। तर बघा की हा जो फोटो मी इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घेतो। तुम्हाला जो ॲड करायचा असेल तुम्ही ते ॲड करू शकता। बघा प्लसवर क्लिक करून हा फोटो मी इथे ॲड केलेला आहे। हा फोटो व्यवस्थित आपल्याला इथे फुल स्क्रीनमध्ये पाहायला मिळत नाही। तर मित्रांनो, फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉट पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। खाली फिल कॉम्पिटिशन एरिया ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करून एरिया फुल करून घ्यायचा आहे। आणि फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ट्रान्सफर क्लिक करायचं आहे। थोडं खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं, बघा अशा प्रकारे व्यवस्थित ओढून घ्यायचं। त्यानंतर या तीरवर क्लिक करायचे आणि इथे ही जी पहिली बिट्स आहे तिथपर्यंत यायचे आणि इथपर्यंत हा जो फोटो आहे अशा प्रकारे वाढून घ्यायचा। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि दुसरा फोटो ॲड करायचा आहे। या तीरवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे। 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायचं आहे। मग ट्रान्सफर क्लिक करून मित्रांनो जी साईज आहेत आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत आपले जे काही सर्व फोटो आहे तिथे ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, मी एकदा शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे। सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला स्टार्टला येऊन जायचे आहे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची। बघा अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल। त्यानंतर वरती 3 डॉट पाहा, त्यावर क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पिटिशन एरियावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पूर्ण व्हिडिओच्या आपल्याला ते शेवटी यायचे आहे, या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडिया क्लिक करायचे। मी तुम्हाला एक शॅडो पेज दिली आहे, ती सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायची, ती व्यवस्थित तिथे ॲड होऊन जाईल। त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी जायचे। पूर्ण व्हिडिओ शेवटी गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओ शेवटी गेल्यानंतर या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते लिहून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो आपली जी बॉर्डर आहे ती आपल्या बॉर्डरची जी लेअर आहे ती अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळून जाईल। त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला मामाची पोरगी ही जी टेक्स्ट पेन दिली ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची। ती ॲड केल्यानंतर मग ट्रान्सफर क्लिक करायचं आहे आणि पेन जी आपल्याला अशा प्रकारे इथे खाली साईज म्हणजे जी साईज आपल्याला थोडी लहान करायची आहे आणि अशा प्रकारे ही जी पेन जी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची। बघा मी अशा प्रकारे इथे ॲड करून घेतलेली आहे। तर मित्रांनो आपली जी शॅडो आहे त्या शॅडोची साईज आपल्याला थोडी वाढून घ्यायची आहे। पहिले मित्रांनो ही जी लेअर आहे आपल्या पूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावून घ्यायची आहे। त्यानंतर शॅडोवर आपल्याला क्लिक करायचे, मग ट्रान्सफर क्लिक करायचं, झूमवर क्लिक करायची, जी साईज आहे आपल्याला वाढून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्लिक करायचे आणि अशा वरच्या साईडला इथे घेऊन घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे, म्हणजे आपली ही जी पेन आहे ते व्यवस्थित इथे दिसून जाईल। त्यानंतर अशा प्रकारे आपण इथे ॲड केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला स्टार्टला येऊन जायचे आहे
स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा जो लोगो आहे तिथे ॲड करून घेतो. मी एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये ते तयार केलेलं आहे. तर मित्रांनो आपण बघा की हा जो लोगो आहे ते प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घेऊया. मग ट्रान्सफर क्लिक करायची आहे, झूमवर क्लिक करायची, जी साईज आहे आपल्याला कमी करून घ्यायची. बघा मी साईज इथे कमी केलेली आहे. या ऑप्शन क्लिक करायचे आहे. कोणत्याही एका ठिकाणी हा जो लोगो आहे तुम्ही इथे ॲड करू शकता. तर बघा मित्रांनो मी इथे हा जो लोगो इथे ॲड करून घेतो. त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे. पूर्ण व्हिडिओ शेवटी आल्यानंतर या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो आपलं बॅग यायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेकिपेट पोर्ट लिंक पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 3 फोटोला ती इफेक्ट दिलेलं आहे पाहायला मिळून जाईल. तर पहिला फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा. बघा हा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आहे, 3 डॉटवर क्लिक करून आपला कॉपी इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग घेऊन जायचे. तर बॅग आल्यानंतर मित्रांनो आपण परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो स्टार्टचा जो पहिला फोटो आहे 1 नंबरचा फोटो आपण इथे ॲड केलेला हा जो मोठा, तर त्या मोठ्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा. बघा मित्रांनो हा जो मोठा फोटो आहे त्यावर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे. फक्त या समोरच्या एकाच फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घेऊन जायचे आहे. त्यानंतर सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 2 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपला कॉपी करून घ्यायचा. बघा इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग घेऊन जायचे. बॅग आल्यानंतर परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला या पहिल्या बिट्सपर्यंत यायचे आहे. तिथपर्यंत आल्यानंतर इथून समोर जे फोटो आहे ते सर्व फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघा या फोटोवर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. फक्त कोणत्या फोटोला ते ॲड करायचं आणि तुम्हाला मी ते सांगून देतो. बघा इथे आपल्याला समोर यायचे आहे. समोर आल्यानंतर बघा इथे तुम्हाला इथे डबल बिट्स पाहायला मिळेल 23.25 सेकंदापर्यंत. तर मित्रांनो इथे तुम्हाला लहान साईजचे इथे हे जे फोटो पाहायला मिळत आहे ते या लहान साईजच्या फोटोला आपला हा इथे इफेक्ट पेस्ट करायचा नाही या बिट्सपर्यंत. त्यानंतर मित्रांनो याच्यासमोरचा हा मोठा फोटो पाहायला मिळत आहे त्याला सुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा नाही. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा की हा जो शेवटचे जे 2 फोटो पाहायला मिळत आहे त्याला फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघा मी तुम्हाला परत एकदा सांगून देतो. शेवटचे हे जे 2 फोटो आहेत त्यावर क्लिक करायचे आणि या 2 फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यावर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा की इथपर्यंत येऊन जायचे. म्हणजे या डबल बिट्स पाहायला मिळत आहे तर इथपर्यंत सर्व फोटोला आपला हा जो इफेक्ट आहे इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं बॅग घेऊन जायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं बॅग आल्यानंतर आपल्याला परत मित्रांनो सेक इफेक्टमध्ये जायचे आहे आणि शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला ते कॉपी करून घ्यायचा. बघा मित्रांनो मी हा जो इफेक्ट आहे ते कॉपी करून घेतो. तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते समोर यायचे. बघा मित्रांनो आपण इथे समोर येऊया. समोर आल्यानंतर इथे तुम्हाला ही डबल बिट्स पाहायला मिळत आहे. तिथपर्यंत आल्यानंतर हा जो पहिला फोटो पाहायला मिळत आहे तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचं या डबल बिट्स मार्कपर्यंत. त्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला हे जे 2 फोटो पाहायला मिळत आहेत या 2 फोटोला सुद्धा आपला हा जो इफेक्ट आहे ते पेस्ट करून टाकायचा. बघा अशा प्रकारे हे जे 2 फोटो पाहायला मिळत आहे त्याला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडे बॅग यायचे. बॅग आल्यानंतर थोडा आपण सॉन्ग इथे चालू करून पोहूया. तर मित्रांनो आपल्याला या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि इथे एक इफेक्ट आपल्याला राहिलेला आहे. तर मित्रांनो ते इफेक्ट आपण इथे ॲड करून घेऊया. मित्रांनो आपला हा जो एक फोटो आहे ते इफेक्ट ॲड करायचा राहिलेला आहे. सिंपल मित्रांनो त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती ते कलर्स अँड लाईट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे आणि मित्रांनो इथे तुम्हाला ही स्वीट ऑप्शन पाहायला त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. इथे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचे. स्टँडर्ड सेटिंग क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे स्टार्टला यायचे. स्टार्टला एक प्लस की द्यायचे, एंडला यायचे, एंडला एक प्लस की द्यायचे आणि अशा प्रकारे इथे वाढून घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे वाढून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला इथे x3 पर्यंत आपल्याला ते वाढून घ्यायचे. बघा मित्रांनो इथे वरती पाहायला मिळत आहे ते आपल्याला x3 इथे बघा इथे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घेऊन जायचे, परत इफेक्टमध्ये जायचे, इथे ॲड इफेक्टवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल ऑपेसिटी आणि विजिबिलिटी, त्यावर क्लिक करायचे. इथे ब्लिंकवर क्लिक करायचे. ब्लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचे. स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक केल्यानंतर इथे ब्लिंकवर क्लिक करायचे. स्टार्टला येऊन जायचे. स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो हे जे पूर्णपणे आपल्याला कमी करून टाकायचे. स्टार्टला एक प्लस की द्यायचे, शेवटपर्यंत यायची इथे एक प्लस की देऊन द्यायचे आणि पूर्णपणे ते वाढून घ्यायचे 16 पर्यंत. अशा प्रकारे ते वाढल्यानंतर परत मित्रांनो आपलं थोडी बॅग घ्यायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे. ॲड इफेक्टवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ती ही रिपीट एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि ती रिपीटवर क्लिक करायची आहे. बघा रिपीट तुम्हाला हा इथे पाहायला मिळून जाईल. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचे आहे. परत रिपीटवर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे. रिपीटवर क्लिक केल्यानंतर थोडे पुढे यायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे स्टार्टला येऊन जायचे. बघा स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे आणि थोडे पुढे यायचे. बघा अशा प्रकारे इथपर्यंत येऊन जायचे. इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला ते व्यवस्थित सेंटरला येऊन जायचे. सेंटरला एक प्लस की द्यायचे, एंडला यायचं, एंडला एक प्लस की देऊन द्यायचे. परत मित्रांनो आपल्याला इथे म्हणजे सेंटरला येऊन जायचे.
हे जी काउंट आहेत आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो थोडे आपल्याला इथे अँगल ऑप्शन पाहामध्ये अँगलवर आपल्याला क्लिक करायचे. अँगलवरती मध्यभागी प्लस की द्यायचे, एंडला प्लस की द्यायची आहे आणि स्टार्टला सुद्धा आपल्याला एक प्लस की देऊन घ्यायचे. त्यानंतर मध्यभागी येऊन जायचे आणि हे अँगल आहे ते आपल्याला अँगल अशा प्रकारे ते वाढून घ्यायचे. बघा अशा प्रकारे थोडे वाढून घ्यायचे म्हणजे आपल्याला 9 पॉईंटवर आपल्या इथे ॲड करून घ्यायला अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे हा जे इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे इथे पाहायला मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्या इथे बॅग घेऊन जायचे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपला जे व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मित्रांनो आपल्या जो मटेरियलचा पासवर्ड आहे तो 1212 आहे. तर मित्रांनो परत तुम्हाला एकदा मी सांगतो की आपल्या मटेरियलचा जो पासवर्ड आहे 1212 आहे. तर मित्रांनो आपला पासवर्ड टाकून आपले मटेरियल सर्व यूज करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. पण मित्रांनो काही जणांना इथे एक्सपोर्ट करताना प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे सेटिंग करावं लागणार आहे. ते बघा व्हिडिओच्या समोर तुम्हाला इथे 3 ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला 1080p असे असेल तर मित्रांनो 1080p असेल तर आपलं एक्सपोर्ट करताना काही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो आपलं काय करायचे 10720 करायचे आणि तरीसुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर 540 आपलं करायचे. त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर मित्रांनो आता आपण भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.